माझी सासू ही खूपच नालायक होती. तिला खूप वाईट सवय होती. ती सगळ्याच गोष्टी माझ्या नवऱ्याला असं तेल मीठ लावून सांगायची. आणि माझ्या नवऱ्याचा त्याच्या आईवडिलांवरती भरपूरच विश्वास होता. त्यामुळे तो त्यांचं ऐकून मला खूपच मारायचा. 8 दिवसा अगोदरची गोष्ट आहे. माझा नवरा घरातून बाहेर कामासाठी गेला होता. घरामध्ये मी आणि माझी सासू सासरे आम्ही तिघेच जण होतो. घरात असताना घराची बेल वाजली आणि हे दार उघडायला गेले. तेवढ्यात माझी सासू मला म्हणाली, बाजूला सर, मी बघते कोण आहे ते. सासूने दार उघडलं. बाहेर एक मुलगा उभा होता. तो मला म्हणाला, सुप्रिया घरात आहे का? हे ऐकून माझी सासू त्याला म्हणाली, कोण तू? तेवढ्यात तो म्हणाला, मी सुप्रियाचा मित्र आहे. आम्ही शाळेत एकत्रच होतो. बऱ्याच दिवसानंतर मी सुट्टीला आलो. त्यामुळेच म्हटलं भेटावं म्हणून आलो होतो. तेवढ्यात माझी सासू म्हणाली, इथे सुप्रिया वगैरे कोणी राहत नाही, चल पळ, दुसरीकडे बघ. म्हणून माझ्या सासूने दार लावलं आणि तो दारातनच निघून गेला. नंतर सासू माझी घरात आली आणि तिने मला विचारलं, कोण होता ग तो मुलगा? तो तुला विचारत होता आणि त्याचा आणि तुझा काय संबंध आहे? मला माझी सासू काय विचारते हे समजेना, कारण माझं तसं काहीच नव्हतं. आणि जर तो भेटण्यासाठी आला असेल तर ठीक आहे, परंतु माझ्या सासूला यामध्ये खूपच शंका यायली होती. खूप शंका वाटत होती. मी खूपच वाईट आहे, माझ्या सासूला वाटत होते. चारित्र्य खूपच गहाण आहे आणि त्या मुलासोबत माझं लग्न आधीचं लफडं तरी असावं असं माझ्या सासूला वाटू लागलं. मी तिला समजावण्याचा खूपच प्रयत्न केला, परंतु ती काही ऐकतच नव्हती. तिने आज देखील माझ्या नवऱ्याला तेच सांगितलं आणि त्या दिवशी देखील माझ्या नवऱ्याने मला खूपच मारलं. मारता मारता शेवट माझ्या सासूने माझ्या नवऱ्याला बोलताना मी ऐकलं होतं की माझ्या नवऱ्याला म्हणत होती, अरे तुझी बायको ही खूपच वाईट आहे. तुझ्या बायकोला कोणता तरी मुलगा शोधत आला होता. आम्ही घरी होतो म्हणून, नाहीतर आमच्या माघारी ती तेच करते. तू कामाला गेल्यानंतर ती घरामध्ये काय करते तुला काय माहीत आहे रे? या गोष्टींमुळे माझ्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये संशय तयार झाला. त्याला काय करावं तेच कळेना. ही बायको माझी अशी का झाली त्याला काहीच कळेना झालं. त्याने थेट माझ्या घरच्यांना फोन लावला आणि पूर्ण राग माझ्या घरच्यांवरती काढला. आता काय गरज होती बघा ना. आणि म्हणाला, सुप्रियाचं लग्न आधी कोणासोबत तरी लफडं होतं का सांगा, आणि तो मुलगा तिला आज भेटायला आला होता. तुम्ही एक काम करा, तुम्ही तिला आजच घेऊन जा. मला तिच्या सोबत राहायचं नाही आणि मला घटस्फोट हवा आहे. एक छोटीशी गोष्ट माझ्या सासूनं घटस्फोटापर्यंत नेली होती. मला ही गोष्ट नवीनच होत्या. मला काय करावे हे समजतच नव्हतं. मीही क्वचितच अशा गोष्टी ऐकून होते, परंतु आज दुसऱ्यासोबत जे काही होतं तशाच गोष्टी माझ्यासोबत सुद्धा घडू लागल्या होत्या. माझ्या नवऱ्याने मला घरातून हाकलून देण्याचा विचार केला होता आणि हे सर्व मी ऐकलं होतं. त्यामुळे मी माझ्या सासूच्या पाया पडले. माझ्या सासूला खूप गयावया केली. त्याच्यात आणि माझ्यात काहीच संबंध नाही. तुम्ही यांना काही सांगू नका असं म्हटलं तरी देखील नाही, आणि तिला जे काय करायचं होतं तेच तिनं केलं. शेवटी सासू ती सासूच असते. तिने कधीही तिच्या मुलीबद्दल असा विचार केला नाही. मुलीसारखे आहे असं कधी मला मानलंच नाही. तिनं तिच्या मुलीबद्दल असा विचार केला असता का असं मला प्रश्न पडला. परंतु समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टी खूपच वाईट असतात. दुसऱ्या दिवशी तो मुलगा पुन्हा घरी आला आणि तो म्हणाला, नाही सुप्रिया इथेच राहते हो. माझी सासू म्हणाली, ए बाबा, तुला सांगितलेले समजत नाही का रे? तेवढ्यात मी घरातून बाहेर आले आणि त्याने मला पाहिलं. तो थेट घरात आला. तो म्हणाला, सुप्रिया अगं कशी आहेस? तू किती दिवसानंतर भेटतेस? किती दिवसानंतर भेटतोय तुला? आणि हे कोण आहेत? यांनी मला सांगितलं की तू इथे राहत नाहीस. तेवढ्यात माझ्या डोळ्यातून पाणी आलं आणि ते त्यानं पाहिलं. तो म्हणाला, तुला काही त्रास आहे का ग? तू मला सांगू शकतेस का? मी त्याला कोणत्या तोंडाने सांगणार होते की माझ्या सासूने मला खूपच त्रास दिलेला आहे. तिने नको त्या गोष्टीवरती माझ्यावरती संशय घेते
आणि सर्व गोष्टी नवऱ्याला सांगते. त्यानंतर नवरा मला जनावराप्रमाणे मारतो. मी ही एक स्त्री आहे आणि एका स्त्रीचं दुखणं एका स्त्रीला समजतं. मग ते माझ्या सासूला का समजत नसेल, मी याच गोष्टीचा विचार करत असते. तेवढ्यात त्यांनी मला पुन्हा विचारलं, काय झालं, तुला कशाचा त्रास आहे का? मी म्हणाले, नाही, तू जा इथं आणि नंतर येऊ नकोस. हे त्याने ओळखलं आणि तो लगेच निघून गेला. परंतु मी बोललेली गोष्ट त्याच्या डोक्यामध्ये होती आणि त्याने नंतर ही सर्व गोष्ट माझ्या घरातल्यांनाच म्हणजेच माझ्या माहेरी जाऊन सांगितली. माझ्या घरच्यांना मी ही गोष्ट कधीच सांगितली नव्हती की मला सासरी माझी सासू त्रास देते, माझा नवरा ही मला मारतो. ह्या गोष्टी मी कधीच सांगितल्या नाहीत. मला ह्या गोष्टींचं खूपच वाईट वाटू लागलं होतं. त्याने देखील मला घेऊन जाण्याचा निर्णय केला होता. माझी सासू मला म्हणाली, हे बघ, तुला जायचं असेल तर जा, परंतु घटस्फोट देऊन जा. माझ्या नवऱ्याचं जरी चांगलं होणारच असलं तरीही माझं तर वाईटच होईल ना. मला कोण चांगलं म्हणणार आहे? नंतर मला लग्न देखील करता येणार नाही. या गोष्टीचा आज मी विचार करू लागली होती. परंतु माझ्या सासूनी कधीच माझा विचार केला नाही. तिने कधीही मायेनं मला जवळ घेतलं नाही. ती खूपच किर्निष्ठ स्वभावाची होती आणि म्हणूनच मी देखील तिथून जाण्याचा निर्णय घेतला. मला देखील हे सहन होत नव्हतं, कारण माझ्या नवऱ्याचा देखील माझ्यावरती विश्वास नव्हता. त्याला दुसरं काही सांगितलं तरी त्याचा विश्वास बसायचा नाही आणि तो तसंच करायचा. आणि म्हणूनच माझ्या आईवडिलांनी मला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि मीही ते घर सोडून माहेरी जायला निघाले. 4 दिवसानंतर मला माझ्या नवऱ्याचा फोन आला. मी घरातच होते आणि तो मला म्हणायला लागला, सुप्रिया, किती दिवस तू राहणार आहेस? असं म्हटल्यानंतर मी त्यांना म्हणाले, तुम्हीच या. तेवढ्यातच तो मला म्हणाला, आज तसं नाही, आईने सांगितल्यामुळे माझा जरा गैरसमज झाला. माझं चुकलं, मला माफ कर. तुझ्याशिवाय मला आहे तरी कोण? असं म्हणून माझ्या नवऱ्याने माझं मन वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने सासूचं ऐकून माझ्यावरती केलेला त्रास मला आठवत होता. खूप त्रास करायचा. त्यामुळे मी त्याचं काहीही ऐकलं नाही आणि मी त्याला म्हणाले, मी नाही येऊ शकत, जा. तेवढ्यात तो मला म्हणाला, ठीक आहे, परंतु मी तुझ्यासोबत जे केलं ते खूप वाईट केलं. त्यामुळे मला तू माफी करून दे आणि इथून पुढे माझ्याकडून तुला कोणताही त्रास होणार नाही. त्यामुळे तू वापस ये ग, तू वापस ये, असं म्हणू लागला. मीही विचार केला आणि माघारी गेले आणि मी फक्त माझ्या नवऱ्यासाठी गेले होते. परंतु तिथे गेल्यानंतर माझी सासूही तिथेच होती. मी नवऱ्याला सांगितले की तुम्ही यांना गावी पाठवा, गावाकडे घालवून द्या. माझ्या नवऱ्याने देखील तसंच करण्याचा हा निर्णय घेतला. त्याने त्याच्या आईवडिलांना गावाकडे जाण्यासाठी सांगितले. परंतु त्याच्या आई म्हणाली, आम्ही गावाकडे जातो, पण तिला जे करता येईल ते पाहायला कोणीच नाही. तिला जे करायचं आहे ते पाहणार तरी कोण? म्हणजेच तिला सर्व काही तिच्या मनाप्रमाणे होईल. ठीक आहे ना, जातो आम्ही, असा टोमणा देऊन ती बोलली. माझा नवरा म्हणाला, तसं नाही, परंतु तुम्ही आता गावाकडे जा. माझे सासू सासरे गावाकडे निघाले आणि तेवढ्यात माझ्या सासूने माझ्या नवऱ्याला सांगितलं, तुला सर्व लक्षात आहे ना, आणि तुझं सर्व काम झाल्यानंतर आम्हाला एक फोन कर, आम्ही येतोच. असं म्हटल्यानंतर मला काहीच कळाले नाही. मी माझ्या नवऱ्याला विचारलं, कोणतं काम? तेवढ्यात तो म्हणाला, काही नाही ग, चल. मला यामध्ये कुठेतरी शंका आली होती आणि मी पुन्हा ही गोष्ट माझ्या घरी फोन करून सांगितली. माझ्या घरच्यांनी मला वापस येण्यासाठी सांगितलं. मी त्यांचं ऐकलंच नाही आणि आम्ही घरी गेलो. माझा नवरा म्हणाला, एक काम कर, मला चहा कर. मी चहा करण्यासाठी गेले आणि तो घराच्या गॅलरीत गेला आणि फोनवरती बोलू लागला. तो फोनवरती कोणाला तरी विचारत होता की चहामध्ये किती थेंब टाकल्यानंतर समोरचा माणूस मरतो. आणि हे ऐकलं मी
आणि माझ्या डोक्यात आलं नक्कीच माझ्या सासूने आणि माझ्या नवऱ्याने मला मारण्याचा प्लॅन केला होता. त्यामुळेच माझी सासू गावी गेली होती आणि आता माझा नवरा मला मारण्यासाठी मोकळा झाला होता. तो कायमचाच माझा काटा काढण्यासाठी तयार होता. त्यासाठीच त्यांनी मला चहा करायला लावला होता. त्यामध्ये मला विष टाकून देणार होता. या सर्व गोष्टी माझ्या लक्षात आल्या. मी म्हणाले, 1 मिनिट, साखर संपली आहे, मी घेऊन आली. तर म्हणाला, नको थांब, मी घेऊन येतो. त्यामुळे तो साखर आणायला खाली गेला. तेवढ्यात मी चटकन घरातून बाहेर आले आणि माझ्या घरातल्यांना फोन केला आणि खाली येऊन मी पोलिसांना देखील फोन केला. माझा नवरा साखर घेऊन वापस येईपर्यंत माझ्या घरातले आले होते आणि त्यांच्या मागोमाग पोलीसही आले होते. त्यांनी मला विचारलं, काय झालं ग? त्यांना सर्व झालेला प्रकार मी सांगितला. त्यांनी माझ्या नवऱ्याला ताब्यात घेतलं आणि माझे सासूलाही बोलवून सांगितलं. माझ्या सासूलाही बोलवून घेतलं, त्यांच्याकडून सर्व विचारून घेतलं आणि मला वाटले तसेच झाले. माझ्या सासूनही माझ्या नवऱ्याने दोघांनी मिळून मला मारण्याचा प्लॅन केला होता. यामध्ये माझ्या नवऱ्याचा कोणताच दोष नव्हता, कारण त्याला जसं सांगेल तसं तो करायचा. माझ्या सासूने त्याला सर्व काही सांगितलं होतं, त्याला डोक्यात भरून दिलं होतं आणि त्यामुळेच मला हा पर्याय निवडावा लागला होता. माझ्या नवऱ्याच्या मनात माझ्या सासूने माझ्याबद्दल खूपच वाईट विचार भरले होते आणि हेच सहन झाले नाहीत. त्यामुळे आज तो त्याची शिक्षा भोगत आहे. मी तर वाचले बाबा, आणि माझ्यासोबत जे घडलं ते इतरांसोबत घडू नये एवढीच वाटतं.